खान सिद्दीकी नंतर आता सैफ अली खान टार्गेटवर असल्याची माहिती कळते। अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। याआधी सलमान खानच्या घरावर देखील गोळीबार झालेला आपण पाहिलेला होता आणि मुंबईमधील वांद्रे पश्चिम परिसरात व्हीआयपींसाठी आता अनसेफ जागा झाली आहे का असा प्रश्न निर्माण होतोय। कारण सलमान खान सिद्दीकी यांच्यानंतर सैफ अली खानला टार्गेट करण्यात आलेलं आहे। सैफ अली खानवरती रात्री उशिरा मध्यरात्री त्याच्या घरामध्ये घुसून 6 वार करण्यात आलेले आहेत। चाकूच्या माध्यमातून हा वार करण्यात आला होता आणि ज्याच्यापैकी 2 वार हे गंभीर जखमी त्यानं सैफ अली खानला केलं आणि त्यामुळेच रात्री उशिरा मध्यरात्री सैफ अली खानला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्याच्यावरती शस्त्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि या शस्त्रक्रियेनंतर महत्त्वाची अपडेट येते ज्याच्यापैकी शरीरामध्ये काही टोकदार वस्तू देखील डॉक्टरांना आढळलेली आहे। पुन्हा एकदा माझे सहकारी कृष्णा सोनारवाडकर आपण त्याच्याकडे जाणार आहोत। कृष्णा, मुंबईमध्ये वांद्रे पश्चिममध्ये आधी सगळ्यात आधी सलमान खान, त्यानंतर बाबा सिद्दीकी आणि आता सैफ अली खान याच्यावरती हल्ला झालेला आहे। सुमित, आपण पाहतो की मागच्या या सगळ्या काही दिवसातल्या महिन्यातल्या या सगळ्या घटना ज्या आहेत त्या आपण जर पाहिल्या तर पहिल्यांदा सलमान खानच्या घरावरती गोळीबाराची घटना घडलेली होती आणि बिश्नोई गँगकडून सलमान खानला टार्गेट केलं जात होतं। त्यासाठी रेकी असेल किंवा गोळीबार असेल या सगळ्या घटना घडलेल्या होत्या। त्यानंतर शाहरुख खानच्या घरामध्ये सुद्धा 2 इसमांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केलेला होता। त्यानंतर सुद्धा पोलिसांनी कसून चौकशी केली, यामध्ये कारवाई केलेली होती। मात्र या 2 घटना ताज्या असताना बाबा सिद्दीकी यांची गोळीबार करून हत्या करण्यात आली आणि या सगळ्या परिसरामध्ये कुठेतरी बिश्नोई यांचा एक अँगल जो आहे तो सातत्यानं या वांद्रे परिसरामध्ये पाहायला जात होता। मात्र आता सैफ अली खानच्या घरामध्ये एक अज्ञात इसम घरामध्ये घुसतो, त्यानंतर त्याच्यावरती एकूण 6 वार करतो, ज्यामध्ये सैफ अली खान गंभीररित्या जखमी झालेला आहे आणि रात्रीपासून या सगळ्या प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे। मात्र व्हीआयपी कल्चर असणाऱ्या या वांद्र्याच्या परिसरामध्ये मागच्या काही दिवसापासून घडत असलेल्या घटना पाहता या सगळ्या सेलिब्रिटींसाठी किंवा नेत्यांसाठी हा परिसर आहे जो आहे तो कुठेतरी अनसेफ आहे का, हा एक महत्त्वाचा सवाल आता सगळ्यांकडून उपस्थित केला जातो। त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये वाढवला जाणारा बंदोबस्त असेल किंवा पोलिसांच्या माध्यमातून घातली जाणारी गस्त असेल त्याची सुद्धा आता येत्या काळामध्ये अधिकची खबरदारी जी आहे ती पोलिसांच्या माध्यमातून घेण्यात येईल। मात्र सैफ अली खानच्या घरामध्ये घुसलेला इसम हा अद्याप तरी कुठल्या टोळीशी संबंधित आहे किंवा कुठल्या मोठ्या उद्देशानं आतमध्ये घुसलेला होता याची पुष्टता मुंबई पोलिसांनी केलेली नाहीये। कदाचित हा चोर असू शकतो अशा पद्धतीच्या ज्या काही चर्चा आहेत त्या रंगू लागलेल्या आहेत। मात्र त्याच्या सुद्धा वेगवेगळे अँगल तपासले जात आहेत। नेमका आतमध्ये हा व्यक्ती कोण आलेला होता, त्याचं बॅकग्राऊंड नेमकं काय आहे आणि त्याला प्रवेश कसा मिळाला, त्याचबरोबर त्याचं नेमकं मोटिव्ह काय होतं, या सगळ्याची चौकशी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे। गुन्हे शाखेची वेगवेगळी पथकं यावरती काम करत आहेत। एकूण 7 टीम गुन्हे शाखेच्या बनवण्यात आलेल्या आहेत, ज्या 7 टीमच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेतला जातोय आणि त्यासाठी सैफ अली खानच्या घराच्या परिसरामध्ये असणारे सीसीटीव्ही फुटेज, त्याचबरोबर वांद्र्याच्या या सगळ्या परिसरामध्ये असणारे सीसीटीव्ही फुटेज चेक करून तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जातोय। आरोपी नेमकं 3 वाजता रात्री या सगळ्या जो काही झटापट झाली त्यानंतर जे काही त्याने वार केले त्यानंतर तो कुठे पसार झाला, कारण सैफ अली खानला रुग्णालयामध्ये दाखल करण्याची घाई जी आहे ती त्याच्या घरातील नोकरांच्या माध्यमातून आणि कुटुंबातील सदस्यांच्या माध्यमातून होते आणि त्याच्यावरती त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं होतं। याच सगळ्या गोष्टीचा फायदा घेऊन आरोपी फरार झालेला आहे, त्यामुळे तो कुठवर गेलाय याचा पोलिसांतून शोध घेतला जातोय। मात्र या सगळ्या परिसरातल्या मागच्या काही दिवसात घडलेल्या सगळ्या घटना पाहता एक मोठं प्रश्नचिन्ह सध्या निर्माण झालेलं आहे। तुम्ही नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय, सैफ अली खानवर चाकून हल्ला करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर सैफ अली खानला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। लीलावती रुग्णालयात त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। शस्त्रक्रिया पूर्ण झालेली आणि या दरम्यान 3 इंचाचा चाकूचा एक भाग देखील त्याच्या शरीरामध्ये सापडल्याची माहिती समोर आली आहे। वांद्रे पश्चिम या परिसरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने अशा घटना घडत आहेत। सगळ्यात आधी सलमान खानच्या घरावर गोळीबार झालेला होता, त्यानंतर बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आणि त्यानंतर आता सैफ अली खान याच्यावर देखील चाकून हल्ला झालेला आहे आणि लीलावती रुग्णालयात सध्या पोलीस दाखल झाल्याची माहिती कळते।